शिक्षण हे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे आहे। शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान आणि कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व आणि वृत्ती विकसित होते। शिक्षणामुळे समाजाचा विकास आणि प्रगती जलद गतीने करण्यास मदत होते। स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा वसा जोपासणाऱ्या करंजकर प्रशालेला मालकीची इमारत नव्हती, तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत भवानी पेठ येथील मनपा 2 नंबर शाळेच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या मनपा शाळा क्रमांक 25 ची इमारत करंजकर प्रशालेला भाडे तत्वावर देण्यासंदर्भात ठराव पारित करून घेतला, अशी माहिती माजी नगरसेवक सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। गेल्या अनेक वर्षापासून त्यांना शाळेसाठी जागा हुडकत होते, परंतु 2017 आणि 18 मध्ये ज्यावेळी सोलापूर महानगरपालिकेचं शाळा द्यायचं विषय आला, त्यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील ढोरगल्ली येथील शाळा क्रमांक 5 हे प्रामुख्याने करंजकर विद्यालयाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्या विद्यालयाला देत असताना या शाळेची परिस्थिती बघितलं तर म्हणजे हे पूर्ण इमारत पूर्ण मोडकळीस आली होती, परंतु महानगरपालिकेने जेव्हा करार झाला त्यावेळी सगळी डागडुजी म्हणा रिपेरी हे सगळे करंजकर विद्यालयाने करून घ्यायचं या ठिकाणी त्या करारमध्ये झालं। आणि त्या कराराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही आलो असता की एक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या 20-30 वर्षापासून जी घाण होती ती घाण काढण्यासाठी त्यांना 2 महिने लागले। म्हणून आम्ही मालकांना विनंती केलेली आहे की आपल्या आमदार फंडातून ह्या शाळेला काही प्रमाणात आपल्या आमदारकी ह्या ह्याच्यातून निधी द्यावं आणि ही शाळा करंजकर विद्यालय गेल्या 200 वर्षापूर्वीची शाळा या ठिकाणी आपल्या भागातील शहर उत्तरमधील शाळा असल्यामुळं आपल्या भागात एक चांगली शाळा या ठिकाणी ठेवण्याचा संकल्प माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि या प्रभागातले सगळे नगरसेवकांनी या ठिकाणी या शाळेला जागा दिल्याबद्दल आणि मालकांनी परवाच आम्ही पत्र दिलं करंजकर विद्यालयाने की थोड्या दिवसात या ठिकाणी निधी देऊन हे सुशोभीकरण करण्याचं या ठिकाणी सांगितलं। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।